नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर। कुंभ पर्व या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत। कुंभमेळ्याची पहिली पर्वणी जवळ आली आहे आणि याच पार्श्वभूमीवर इथे प्रशासनाकडून भक्तांची विशेष काळजी घेण्यात येते। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भक्तांची संख्या लक्षात घेऊन प्रशासन अधिक सतर्क झालंय। कुंभमेळ्यात सुमारे 1 कोटी भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे प्रशासनानं नाशिक त्र्यंबकेश्वर इथल्या घाटांची नव्यानं व्यवस्था केली आहे। 2003च्या कुंभमेळ्यात नाशिकमध्ये घाटांची लांबी 1200 मीटर होती। यावेळी मात्र जुन्या घाटांव्यतिरिक्त 2700 मीटरचे नवे घाट स्नानासाठी उपलब्ध असणार आहेत। त्र्यंबकेश्वरमध्येही 900 मीटर लांबीचे घाट तयार करण्यात आले। त्यामुळे एकूण 1100 मीटर लांबीच्या या घाटांवर भाविकांना सुलभपणे पवित्र स्नान करता येणार आहे। भाविकांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत 3000 अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। बाह्य वाहनतळापासून केवळ याच बसेसना भाविकांना शहरात प्रवेश मिळणार आहे। पूर्ण शहरामध्ये साधारणपणे 358 CCTV कॅमेराज आहेत। सेंट्रल कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे। तिथून आपण सर्व गोष्टी गर्दी मॉनिटर करून याचा व्यवस्थित गर्दीवर नियंत्रण ठेवून प्लॅनिंग करणार आहोत। सुरक्षेच्या दृष्टीनं इथं चोख व्यवस्था करण्यात आली आहे। मुख्य मार्गांवर CCTV, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थेच्या दृष्टीनं सेक्टरनुसार नियोजन करण्यात आलंय। पिण्याचं पाणी, स्वच्छता, आरोग्य, वाहतूक, सुरक्षा यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। रेल्वेनं देखील अतिरिक्त गाड्यांचं नियोजन केलंय। त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय। कपिल यायचं असेल तर वाहतूक, राहण्याची तसंच पर्वणी स्नानाची व्यवस्था कशी असेल पाहूयात। शहरात प्रवेश करण्याचा मार्ग पुणे। या मार्गाने शहरात 8 ते 10% भाविक येण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। म्हणून पुणे नाशिक मार्गाने शहरात येणाऱ्या खासगी वाहनांसाठी शहरातून 11 किलोमीटर दूर असलेल्या चिंचोळी मोहगाव येथे बाह्य वाहनतळ उभारण्यात आलंय। 45 एकरावर असलेल्या या वाहनतळावर वाहन तसंच भाविकांसाठी सुविधा करण्यात आल्या। इथून भाविकांना शहर बसनं अंतर्गत वाहनतळ सिन्नर फाटा सामनगाव रोड या ठिकाणी सोडण्यात येईल। नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी येणारे भाविक याच अंतर्गत वाहनतळावरून पुढे जातील। या भाविकांना सुमारे 6 किलोमीटर चालून दसक घाटावर स्नान करावं लागेल। या परिसरात 45,000 भाविकांची सोय येथील सेंट फिलोमिना, जेल रोड, केला हायस्कूल या निवारा शेडमध्ये करण्यात आली आहे। सिन्नर फाटा सामनगाव रोड या ठिकाणांवरून भाविकांना रेल्वे उड्डाण पुलाखालून शिवाजी महाराज पुतळा, बिटको पॉइंट, जेल रोड या मार्गाने 5.6 किलोमीटर चालत दसक येथील घाटावर स्नानासाठी जावं लागेल। तर परतीसाठी याच मार्गाच्या डाव्या बाजूचा वापर करावा लागेल। शाही मिरवणूक आणि शाही स्नान संपल्यानंतरच या मार्गावरील भाविकांना घाट मार्गानेच रामकुंड येथे स्नानासाठी जाता येईल। आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या मार्गावरील भाविकांना द्वारका कन्नमवार पूल तसेच कन्नमवार घाटावर वळवण्याचं नियोजन करण्यात आलंय। घाटावर अधिक गर्दी झाल्यास सुमारे 5 ते 7 हजार भाविकांना या रस्त्यावर तात्पुरतं अडवून रोखण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। पोलिसांच्या वतीनं या मार्गावर 32 CCTV कॅमेरे बसवण्यात आले। कपिल देशपांडे, झी मीडिया, नाशिक। औरंगाबाद मार्गे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीकरता कशी योजना करण्यात आली आहे पाहूयात। शहरात प्रवेश करण्याचा मार्ग औरंगाबाद। या मार्गावरून 8% भाविक येण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। त्यामुळे या मार्गे शहरात येणाऱ्या खाजगी वाहन तसंच ST बसेससाठी माणसांगवी येथील गायरानात 18 हेक्टर क्षेत्रावर सुसज्ज असं बाह्य वाहनतळ उभारण्यात आलंय। नांदूर घाटापासून हे अंतर केवळ 4.6 किलोमीटर इतकं आहे। तसंच NMC मार्ग इथं अंतर्गत वाहनतळ उभारण्यात आलाय। शिवाय ओढा रेल्वे स्टेशनवर उतरणारे भाविक ST बसनं याच वाहनतळावर येतील। या भाविकांसाठी नांदूर मानूर येथील गोदावरी नदीवर बांधलेला घाट जवळ असेल। त्यामुळे शहर प्रवेश दरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही। इथं आलेल्या भाविकांसाठी याच परिसरातील नांदूरगाव प्राथमिक शाळा, वसंतदादा पाटील माध्यमिक शाळा, नांदूर नाका शाळा, वैष्णव गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी 40,000 भाविकांच्या सुविधेसाठी 4 निवारा शेड उभारण्यात आले आहेत। शाही मिरवणूक तसंच शाही स्नान संपल्यानंतरच या मार्गावरील भाविकांना मिरची ढाबा, चौफुली, KK बाग उड्डाण पुलाखालून संतुष्टी ढाबा मार्गे नवीन शाही मार्गाने पुढे चालत रामकुंड येथे स्नानासाठी जाता येईल। तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या मार्गावरील भाविकांना टाकळी STP केंद्र या भागातील घाटाकडे वळवण्याचं नियोजन करण्यात आलंय। घाटावर अधिक गर्दी झाल्यास सुमारे 5000 भाविकांना या रस्त्यावर तात्पुरते अडवून रोखण्याची व्यवस्था करण्यात आली आहे।
कपिल देशपांडे, झी मीडिया, नाशिक. एक ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास कुंभ पर्व. कुंभ पर्व या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात धुळे आग्रा मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी कशी व्यवस्था करण्यात आली. शहरात प्रवेश करण्याचा मार्ग धुळे. सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी काळात धुळे आग्रा महामार्गानं 25% भाविक येण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. म्हणूनच या मार्गे शहरात येणाऱ्या सर्व खासगी वाहनांना 10वा मैल या ठिकाणी आडगाव शिवार येथे 10 एकरावर बाह्य वाहनतळ उभारण्यात आलं असून 3 ठिकाणी वाहन तसंच भाविकांसाठी इतर सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर निलगिरी बाग इथं अंतर्गत वाहनतळ उभारण्यात आलंय. 10व्या मैलावरून भाविकांना शहर बसनं अंतर्गत असलेल्या निलगिरी बाग येथील अंतर्गत वाहनतळावर सोडण्यात येईल. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी टाकळी संगम तसंच नांदूर असे दोन्ही घाट जवळ पडतील. निलगिरी बाग या ठिकाणावरून भाविकांना पवारमळा, सानप डेअरी, नवीन पुलावरून मलनिस्सारण केंद्र या 2.5 किलोमीटर मार्गाने चालत संगम टाकळी येथील गोदा घाटावर स्नानासाठी जावं लागेल. तसंच त्यांना नांदूर गावातून नांदूर मानूर घाटावरही स्नानासाठी जाता येईल. या परिसरात 60,000 भाविकांची सोय येथील राधाकृष्ण लॉन्स, रासबिहारी लॉन्स, रुक्मिणी लॉन्स आणि जत्रा हॉटेलच्या पाठीमागील 4 निवारा शेडमध्ये करण्यात आली आहे. शाही मिरवणूक आणि शाही स्नान संपल्यानंतरच या मार्गावरील भाविकांना के वाघ महाविद्यालय, आडगाव नाका, काट्या मारुती पोलीस चौकी येथून नव्या शाही मार्गानं रामकुंड येथे स्नानासाठी जाता येईल. तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या मार्गावरील भाविकांना नांदूर आणि दसक घाटावर वळवण्याचे नियोजन करण्यात आलंय. अधिक गर्दी झाल्यास सुमारे 5 ते 7,000 भाविकांना या रस्त्यावर तात्पुरते अडवून ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कपिल देशपांडे, झी मीडिया, नाशिक. आता पाहुयात त्र्यंबक मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी कशी व्यवस्था करण्यात आली. शहरात प्रवेश करण्याचा मार्ग त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी तसंच इथून पुन्हा शहरात येण्यासाठी केवळ शहर बसचा प्रवास भाविकांना करावा लागणार आहे. त्र्यंबकेश्वर गंगापूर या मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी खंबाळे इथं बाह्य वाहनतळ तर अंबड लिंक रोड इथं अंतर्गत वाहनतळ उभारण्यात आलंय. त्र्यंबक मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी रोकडोबा मैदान, गौरी पटांगण, लक्ष्मी घाट ही ठिकाणं स्नानासाठी जवळ पडतील. त्र्यंबकेश्वरहून येणाऱ्या एसटी बसेस मायको सर्कल पासून मुंबई नाका येथील महामार्ग बस स्थानकावर येतील. बसमधून भाविक मायको सर्कल येथे उतरतील अथवा त्र्यंबकेश्वर रस्त्यानं पायी मायको सर्कलला येतील. तिथून सिव्हिल हॉस्पिटल पासून मेळा बस स्टँड, सीबीएस सिग्नल, शिवाजी रोड, नेहरू गार्डन, राजे बहादूर हॉस्पिटल, धुमाळ पॉइंट, दही पूल, दिल्ली दरवाजा मागे रोकडोबा मैदान आणि गौरी पटांगण इथं स्नानासाठी जातील. अथवा महामार्ग बस स्थानकावर उतरून मुंबई मार्गे येणाऱ्या भाविकांबरोबर द्वारका येथून लक्ष्मीनारायण घाटावर स्नानासाठी जातील. रोकडोबा मैदान येथील स्नानानंतर या भाविकांना नाव दरवाजा, मादामकामा पुतळा, शालीमार, सीबीएस मार्गे सिव्हिल, मायको सर्कल असं पुन्हा आल्या मार्गाने सातपूरला अथवा त्र्यंबकेश्वरला असं जावं लागेल. तर नदी ओलांडून स्नानासाठी गौरी पटांगण इथं गेलेल्या भाविकांना टाकुळेश्वर पूल, सितळादेवी, गुमशाबाबा दर्गा, नानावली, ट्रॅक्टर हाऊस, उड्डाण पुलाच्या सर्व्हिस रोडनं महामार्ग आणि तिथून शहर बसनं सातपूर अथवा त्र्यंबकेश्वरला जावं लागेल. एकंदरीतच त्र्यंबकेश्वरहून शहरात दाखल होणाऱ्या भाविकांसाठी खास व्यवस्था करण्यात आली असून भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. कपिल देशपांडे, झी मीडिया, नाशिक. जर तुम्ही मुंबईहून कुंभमेळ्यासाठी येणार असाल तर तुमच्यासाठीही खास व्यवस्था करण्यात आली. शहरात प्रवेश करण्याचा मार्ग मुंबई आग्रा महामार्ग. या महामार्गानेही मोठ्या प्रमाणात भाविक शाही स्नानासाठी शहरात प्रवेश करतील. त्यामुळे या भाविकांसाठी विल्लोळी शिवारातील राजूर बहुला येथे बाह्य वाहनतळ उभारण्यात आलंय. इथं भाविकांना आपली खासगी वाहनं पार्क करावी लागतील. या ठिकाणाहून शहर बसने ते मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानक या अंतर्गत वाहनतळावर येतील. मुंबई मार्गे येणाऱ्या भाविकांच्या स्नानाची व्यवस्था लक्ष्मीनारायण घाटावर करण्यात आली आहे. महामार्ग बस स्थानक येथे आलेले भाविक हे पायी चालत लक्ष्मीनारायण घाटावर सहज पोहोचू शकतील. त्यासाठी भाविकांच्या सोयीनुसार प्रशासनानं वेगवेगळे मार्ग आखून दिलेत. पर्वणीच्या दिवसाचे मार्ग ठरवून देण्यात आले असून भाविकांनी ठरलेल्याच मार्गाने जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. कपिल देशपांडे, झी मीडिया, नाशिक. तर पर्वणीच्या दिवसाची नाशिक प्रशासनानं कशी तयारी केलेली आहे त्या संदर्भातली आपण अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत नाशिकहून सोबत असतील. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास कुंभ पर्व.
ब्रेकनंतर आपण थेट जाणार आहोत नाशिकला. रामकुंडावर आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी उपस्थित आहेत. पर्वणी निमित्तानं तिथे नेमकी काय परिस्थिती आहे, काय वातावरण आहे आणि नाशिक प्रशासनाकडून काय सोयी सुविधा पुरवण्यात आल्या ते जाणून घेऊयात त्यांच्याकडून. मुकुल, तुम्ही स्वतः रामकुंडावर आता उपस्थित आहात. काय आत्ताचं वातावरण आहे तिथे? सुवर्णा, आज सकाळी 6 वाजल्यापासूनच पोलिसांनी नाशिक शहराचा ताबा घेतलेला आहे आणि आता मी रामकुंडावरचं दृश्य दाखवतो. उद्याला ह्याच रामकुंडामध्ये याच ठिकाणी लाखोच्या संख्येनं साधू महंत येणार आहेत. त्यांचं शाही स्नान होणार आहे. उद्या 6 वाजता पहिली मिरवणुकीला सुरुवात होईल आणि इथेच साधू महंत स्नान करतील. जे भाविकांना उद्याला स्नान करता येणार नाही ते भाविक आत्ता आलेले आहेत रामकुंडामध्ये आणि ते आत्ता कुंभपर्वातलं स्नान करता आहेत, पुण्य प्राप्त करता आहेत. आपण बघतोय ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले आहेत. संपूर्ण रामकुंडाकडचे येणारे मार्ग आणि नाशिक शहरातले अंतर्गत रस्ते, बाह्य रस्ते हे हळूहळू बंद करायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आरोग्य पथक असतील, इतर सुरक्षा यंत्रणा असतील, यांनी हळूहळू नाशिक शहराचा ताबा घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि संपूर्ण रस्ते आता काही कालावधीनंतर वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत. आजचं हे कुंभपर्वातलं एक स्नान म्हणता येईल. आत्ताच प्रचंड गर्दी आहे. हजारोच्या संख्येनं भाविक नाशिकच्या गोदावरीमध्ये, रामकुंडामध्ये आणि गोदावरीच्या पात्रामध्ये असणाऱ्या 16 कुंडांमध्ये स्नान करतात. उद्याला हीच संख्या लाखोमध्ये दिसणार आहे. अगदी बरोबर, उद्या ही संख्या लाखोमध्ये जाण्याची शक्यता आहे. मुकुल, पण प्रशासनाकडून आणखी कुठल्या कुठल्या सोयीसुविधा पुरवण्यात आल्यात आणि सुरक्षा व्यवस्था कशा पद्धतीची आहे? सुवर्णा, जवळपास 15 ते 17 हजार पोलीस नाशिक शहरामध्ये दाखल झालेले आहे. प्रत्येक मार्गावर नो व्हेकल झोन आणि नो एंट्री अशा 2 पद्धतीचे रस्ते बंद करण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी भाविकांसाठी सुविधा केंद्र, म्हणजे भाविकांना जर काही माहिती पाहिजे असेल तर ती माहिती पुरवली जाते. आत्ता आपण बघतोय रामकुंडावर आवाज येत आहे. तिथे भाविकांना सूचना केल्या जात आहेत. जर कोणी हरवला असेल तर त्यांची चौकशी कुठे करायची, नाशिक महानगरपालिका असो, जिल्हा प्रशासन असो किंवा पोलीस दल यांच्या माध्यमातून हेल्पलाईन तयार करण्यात आलेल्या आहेत. या हेल्पलाईनच्या नंबर ठिकठिकाणी डिस्प्ले करण्यात आलेले आहेत. जागोजागी होमगार्ड्स आहेत, पोलीस दल आहेत. ते भाविकांना जर काही अडचणी आल्या असतील किंवा काही संशयित वस्तू किंवा काही संशयित व्यक्ती जर काही आढळल्या असतील तर त्याची तपासणी करतायत. आणि जे 7 घाट नाशिकमध्ये स्नानासाठी आहेत त्या 7 घाटांवर भाविक कसे जातील यासाठी तयारी करण्यात आलेली आहे. बॅरिकेड्स पूर्णतः करण्यात आले. अंतर्गत पार्किंग पासून ते त्या घाटापर्यंत, म्हणजे आपण आता जे बघितले, धुळ्याहून येणारे भाविक असतील, पुण्याहून येणारे असतील, मुंबईहून येणारे भाविक असतील, त्यांना एका स्पेसिफिक घाटापर्यंतच घेऊन जाणार आहेत. सर्वांना रामकुंडावर, सीताकुंडावर येता येणार नाहीये. जोपर्यंत शाही मिरवणूक, शाही स्नान संपत नाही साधू महंतांचं, तोपर्यंत कुठल्याही भाविकाला रामकुंड किंवा सीताकुंड या भागामध्ये स्नान करता येणार नाहीये. सकाळी 6 वाजेपासून हे मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. पहिलं शाही स्नान 7 वाजता होणार आहे. 7 ते तिथून पुढे अर्धा तासाच्या अंतराने प्रत्येक आखाड्यांना आपलं शाही स्नान संपवायचं आहे आणि त्यानंतर भाविकांसाठी हे रामकुंड म्हणा किंवा सीताकुंड हे खुलं होणार आहे. परंतु प्रशासनाचा एकंदरीत अंदाज बघता 12 वाजेपर्यंत तरी शाही स्नान चालतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. मुकुल, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. तर पर्वणीसाठी नाशिक प्रशासन सज्ज झाले आणि भाविकही नाशिकमध्ये दाखल व्हायला लागलेले आहेत. यानंतर या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.